प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की त्या जिवंत देवाने आम्हाला पुन्हा एक वार त्याच्या चरणाजवळ त्याची स्तुती आराधना करण्याकरिता आज संधी दिलेली आहे. विशेष गुरुवारच्या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत करीत आहे. आमच्या मेथडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरच्या या प्रभुवार उपासनेमध्ये आपण देवाच्या समक्षतेमध्ये आज उपस्थित होत आहोत. विशेष प्रकारे या वर्षातील हा 29वा रविवार प्रभूने आमच्या जीवनामध्ये आम्हास दिलेला आहे. 18 जुलै 2021 रोजी आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आज त्याची आराधना करण्याकरिता, त्याच्या नावाला उंचवण्याकरिता आपण उपस्थित होत आहोत. देवाच्या नावाला खरोखर धन्यवाद असो. या मेथडिस्ट दिनदर्शिकेप्रमाणे आजचा हा जो प्रभुवार आहे, हा रविवार आम्हाला चाइल्ड केअर संडे म्हणून देखील प्राप्त आहे. या प्रियांनो, आपण ही वेळ प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. आपण प्रार्थना करणार आहोत आणि या वेळेचा संपूर्ण ताबा आमच्या जिवंत देवाच्या हातामध्ये यावेळेस आपण सुपूर्द करू. देवाचं वचन आम्हाला सांगतं, हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करेन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करेन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करेन. या आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, कारण प्रभू तू आमचा राजा आहेस. आणि प्रभू, ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता म्हणतो की पित्या मी तुझी थोरवी गाईन, प्रभू आज आम्ही देखील तुझ्या सानिध्यामध्ये असताना प्रभू परमेश्वरा, प्रभू या गोष्टीचा आम्ही निश्चय करीत आहोत. या भूतलावर प्रभू जे आयुष्य तू आम्हाला दिलेलं आहे पित्या परमेश्वरा, आम्ही तुझी थोरवी गाऊ, तुझ्या नावाला उंचव, तुझ्या नावाची महती वर्णू बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू सदोदेत तुझद्वारे प्रभू आम्ही आध्यात्मिक लाभांनी परिपूर्ण हो. प्रभू राया, अशी कृपा तू आमच्यावर कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. पिते आज या समय जग व जगातील गोष्टींपासून आम्हा सलिप्त करून तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची जी संधी तू दिलेली आहे पित्या प्रभू परमेश्वरा, या समय तू आमच्या समवेत हो. प्रभू राया, आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत आणि प्रभू तुझी कृपा तू आमच्या जीवनावर करावी, आम्ही या समय तुला हीच विनंती करीतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान प्रभू राया आम्ही केवळ तुला देत आहोत. या पुढील वेळेमध्ये प्रभू तुझ्या द्वारे प्रभू तू आम्हाला चालेल, तुझ्या आत्म्याचा मार्गदर्शन प्रभू आम्हाला प्राप्त होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा, तुझं वरदस्त प्रभू या समय आमच्या समवेत तू ठेवावं, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू पित्या, आम्ही आमच्या प्रत्येकाचं जीवन या समय तुझ्याच हातामध्ये समर्पित करीत आहोत. पुढील वेळ आमचं जीवन सर्वस्व तुझ्या हातामध्ये देतो. प्रार्थना धन्य तारक येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक प्रभू, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, आज आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उपस्थित असताना त्या देवाची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. वाचण्यामध्ये जेव्हा पुढे जात आहोत, या आपण यावेळेस देवाचं स्तवन करू. पुढे स्क्रीनवर येणाऱ्या गीताद्वारे आपण यावेळेस देवाच्या स्तवनामध्ये मिळून सहभागी होऊया. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या सर्व दुःखी ओझियानी कळती, ऐकू जाते दिव्य लोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या
या प्रियांनो, यावेळी आपण गीत गायल्यानंतर आपण सर्वजण मिळून एकत्रितरित्या आपल्या विश्वासाचा अंगीकार करूया. प्रश्नाचा मतांगीकार, आपला विश्वासाचा अंगीकार आपण एकत्रितरित्या यावेळी जाहीर करू. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाच्या पासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास जो येणार आहे, त्याच्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, खरोखर आमचा जिवंत देव हा आमच्या समवेत आहे, आणि त्या परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळी आपण सर्वजण मिळून एक शास्त्रपाठ वाचणार आहोत. एका स्तोत्राचं वाचन आपण यावेळी सर्वजण मिळून करणार आहोत. म्हणून आपणास विनंती आहे, आपापल्या पवित्र शास्त्रातून आपण यावेळी स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 146 आपण काढून घ्यावे. स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 146 आणि त्याची 1 ते 10 वचने आपण सर्वजण मिळून एकत्रितरित्या वाचूया. परमेश्वराच्या न्यायकृत्यांबद्दल स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतींवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळितो. तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करीतो, भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करीतो. परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करीतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो. परंतु दुर्जनांचा मार्ग वेडा वाकडा करीतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेशाचे स्तवन करा. वाचण्यात आलेलं हे स्तोत्र आम्हा प्रत्येकाकरिता परमेश्वर देव आध्यात्मिक लाभाचं करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळी आपण आता मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये देवाच्या समक्षतेमध्ये आपण उपस्थित होणार आहोत. परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये थोडं सांभाळलेलं आहे. त्याची दयाकृपा आमच्या जीवनावर त्याने केलेली आहे. याबद्दल आपण खरोखर आपण परमेश्वराची उपकार स्तुती करू. आपले परित निवेदनं आपण परमेश्वराच्या समोर आपण सादर करूया. देव परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला इथवर सांभाळलेलं आहे. आमच्या संबंध मंडळीला आपण यावेळेस प्रभूच्या हातामध्ये समर्पित करू. आणि देव परमेश्वराने आमची काळजी ज्याप्रमाणे इथवर घेतलेली आहे, येथून पुढेही घेत राहावी, याकरिता आपण प्रभूला या प्रार्थनेद्वारे समर्पित होऊया. या प्रियांनो, यावेळेस आपण या प्रार्थनेमध्ये परमेश्वराच्या सानिध्य आपण उपस्थित आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळी तुझी स्तुती करीत आहोत, तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. कारण प्रभू, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. पित्या, तू आम्हाला या भूतलावर प्रभू आतापर्यंत सुरक्षित राखलंस. प्रभुराया, रोज आणि रोज तुझी दया आमच्या जीवनावर नवी होत आहे. आणि प्रभू, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आम्ही रोज घेत आहोत.
प्रभू राया, आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा अनेक प्रकारचे ताणतणाव आहेत, अनेक प्रकारच्या चिंता आहेत, काळजी आहेत. पण प्रभू या प्रत्येक परिस्थितीतून जात असताना प्रभू तू आमचा आधार आहेस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू राया, तुझ्याशिवाय प्रभू आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रभू आधार कुठेच लाभत नाही. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, पित्या की तुझ्या परते मला सुख प्राप्ती नाही. प्रभू खरोखर आमच्या जीवनाचं सुख हे केवळ तुझ्यामध्येच आहे. प्रेमळ पित्या, प्रभू परमेश्वरा, तू प्रभू नीतिमानांवर कृपा करणारा देव आहे आणि आमचा विश्वास आहे बाप्पा की प्रभू आम्ही प्रभू तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा प्रभू आपल्या जीवनामध्ये सदोदित आशीर्वादित असे आहोत. प्रभू राया, आज आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू राया, या प्रभुवारच्या उपासनेमध्ये तू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन आलास. प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला उंचवण्याकरिता, तुझी उपासना करण्याकरिता, प्रभू तुझं गौरव करण्याकरिता, प्रभू तुझ्या वचनाद्वारे आशीर्वादित होण्याकरिता तू आम्हाला आज ही संधी दिलेली आहे. प्रभू खरोखर या तुझ्या उपासनेकरिता आम्ही तुझे उपकार मानित आहोत. अनेक असे लोक आहेत बाप्पा की ज्यांनी आजचा दिवस पाहिलेला नाही, पण प्रभू तुझी कृपा आमच्यावर झालेली आहे की प्रभू परमेश्वर आम्हाला हा दिवस लाभला आणि आजच्या या दिवसामध्ये आम्ही तुझ्या सानिध्यात यावं. आणि प्रभू त्या परमेश्वरा तुझी उपासना आराधना करीत असताना प्रभू तुझ्या समक्षतेचा अनुभव तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला घडू दे. प्रभू आज या समय जेव्हा आम्ही आपली दृष्टी तुझ्याकडे लावित आहोत, प्रभू तुझा दैवी प्रकाश तू आमच्यावर पाड. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू तू आमचा स्वर्गीय पिता आहेस, तुझी लेकरं या नात्याने प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, प्रभू आम्ही तुझ्यासाठी तानेले होत आहोत बाप्पा. प्रभू परमेश्वरा, हरिणी जशी पाण्यासाठी प्रभू लुलपते, तसा प्रभू आमचा जीव तुझ्यासाठी तानेला झालाय बाप्पा. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, आज तुझ्या या प्रार्थनेद्वारे उपासनेद्वारे प्रभू परमेश्वरा तू आम्हास तृप्त कर. प्रभू राया, तुझं प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझी दैवी शांती तू आज आम्हास आमच्या जीवनामध्ये लाभू दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू माझ्या मेथोडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरीच्या संबंध मंडळीला प्रभू तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रभू परमेश्वरा, या समय प्रभू तुला विनंती करीत आहोत प्रभू की पित्या प्रभू मंडळीतील प्रत्येक लहान थोर प्रियजनांच्या प्रभू तू समवेत हो. प्रत्येकाच्या जीवनाची तू काळजी घे पित्या. या महामारीच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक घराला, कुटुंबाला प्रभू तू चालवीत आलेला आहेस. आम्ही याबद्दल तुझे उपकार मानितो. प्रेम बाप्पा, प्रत्येक कुटुंबाचा तू पाठीराखा झालेला आहेस, याबद्दल तुझी स्तुती करीत आहोत. आणि प्रेम बाप्पा, प्रभू परमेश्वरा, या समय प्रभू तुझ्यामध्ये प्रभू आमच्या जीवनाची प्रभू परमेश्वरा वाटचाल होत असताना प्रभू या विश्वासामध्ये तू आज आम्हाला खंबीर केलेला आहे की प्रभू पित्या परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये आमची काळजी तू घेत आहेस. प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रभू या समय आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देऊ इच्छितो. प्रभू मंडळीतील प्रभू प्रत्येक लहान लेकरांना प्रभू पित्या या समय रोगराईंपासून तू अलिप्त ठेवत आहेस. प्रभू परमेश्वरा, त्यांची तू काळजी घेत आहेस. लेकरांना प्रभू त्या परमेश्वरा चांगली रोग प्रतिकार शक्ती तुझ्याद्वारे प्राप्त होऊ दे पित्या. आम्ही या समय तुला विनंती करतो. त्यांना बुद्धी ज्ञानाने तू परिपूर्ण कर बाप्पा. आम्ही तुला या समय विनंती करतो. प्रभू बाप्पा, प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाची स्तुती करतो पित्या की प्रभू परमेश्वरा इथून पुढे प्रभू तू प्रत्येकांच्या समवेतो, प्रत्येकांच्या प्रभू परमेश्वरा त्या प्रभू जीवनांना प्रभू तुझ्या कृपेने तू परिपूर्ण कर बाप्पा. आणि लेकरांचं प्रभू जीवन, त्यांचं भवितव्य तुझ्या प्रकाशाने तू प्रकाशित कर. त्यांना तुझ्या वचनात, तुझ्या प्रार्थनेत प्रभू सदोदित तू वाढीव. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. बालपणापासून प्रभू तुझी ओढ प्रभू त्यांच्यामध्ये प्रभू विकसित होऊ दे. हे देखील प्रभू या समय तुझ्याजवळ आम्ही विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा, प्रभू परमेश्वरा, सर्व तरुण तरुणींना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्या जीवनाची तू काळजी घे. त्यांनाही प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर. प्रभू त्यांच्या जीवनाचा तू ताबा घे बाप्पा. आणि प्रभू प्रत्येक प्रभू सैतानी वाईट गोष्टींपासून त्यांना तू अलिप्त ठेव. त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या कामांमध्ये, त्यांच्या बाहेर येण्या जाण्यामध्ये प्रभू त्यांच्या प्रभू ड्युटीवर प्रभू तू त्यांच्या समवेत हो प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो. आणि प्रभू तू त्यांच्या जीवनाची काळजी घे पित्या. प्रभू आम्ही या समय खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. त्या लेकरांकरिता प्रभू, जे लेकर प्रभू परमेश्वरा प्रभू गेल्या दिवसांमध्ये प्रभू ज्यांनी परीक्षांना प्रभू ते सामोरे गेले पित्या, त्यांच्या परीक्षांमध्ये प्रभू त्यांना तू उत्तीर्ण केलेल्या बाप्पा, याबद्दल खरोखर तुझे उपकार मानित आहोत. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. आणि प्रभू परमेश्वरा, तुला या समय प्रार्थना करतो पित्या की प्रभू सदोदित प्रभू लेकरांच्या जीवनामध्ये तू त्यांच्या समवेतो पित्या. 10वी मध्ये प्रभू उत्तीर्ण झालेल्या लेकरांकरिता आम्ही याबद्दल या समय प्रभू तुझे उपकार मानित आहोत पित्या. आणि त्यांचं पुढील प्रभू शिक्षण तू तुझ्याद्वारे आशीर्वादित कर प्रभू. या समय तुला हीच विनंती आहे. प्रभू बाप्पा, प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय तुझ्या चरणाजवळ असताना पित्या मंडळीतील प्रत्येक प्रभू वयोवृद्ध लोकांना तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, तू त्यांच्या जीवनाला आतापर्यंत सांभाळलेला आहेस. तुझे उपकार मानितो. उतारव्यामध्ये लागणारे शक्ती, सामर्थ्य, आरोग्य तुझ्याद्वारे त्यांना लाभू दे. प्रभू राया, प्रभू या उतारवयातील प्रभू परमेश्वरा प्रत्येक समयामध्ये प्रभू तू त्यांच्या समवेत हो. त्यांच्या जीवनाचा आधार हो. त्यांना तू धीर दे पित्या. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रेम पित्या, तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहेत पित्या की प्रभू परमेश्वरा विशेष करून तू त्यांच्या जीवनाकरिता प्रभू आरोग्याचा वर्धस्त त्यांच्या जीवनावर तू कायम कर.
प्रभू राया त्यांच्या मंडळी कुटुंबामध्ये प्रभू परमेश्वरा त्यांचं स्थान, त्यांच्या मंडळीतील प्रभू त्यांचं स्थान प्रभू हे सदैव तू आदराचं केलेलं आहे म्हणून प्रभू तुझे याबद्दल उपकार मानतो पित्या. त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांचा सोबती हो हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे. वेळ बाप्पा तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू त्या परमेश्वरा प्रत्येक आजारी लोकांकरिता त्यांनाही तू स्पर्श कर प्रभू, त्यांनाही तू आरोग्य दे आणि प्रभू त्यांच्या जीवनाची तू काळजी घे प्रभू. या समय आमची तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना आहे. प्रिय बाप्पा आम्ही तुला विनंती करीतो पित्या की प्रभू परमेश्वरा जे कोणी अंथरुणावर पडलेले असतील पित्या त्यांना त्यांचं अंथरुण प्रभू परमेश्वरा तू बदलून टाक पित्या. प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा प्रभू त्या दैवी साक्षीने प्रभू तू त्यांना परिपूर्ण कर बापा. एक जिवंत साक्ष तुझं अद्भुत कार्य प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू पूर्ण कर प्रभू हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे पित्या. प्रभू परमेश्वरा या समय आजारी लोकांकरिता प्रार्थना करीत असताना माझ्या आईची प्रभू आठवण करीत आहे पित्या. मम्मीला प्रभू परमेश्वरा तू स्पर्श कर प्रभू, तुझं आरोग्य दे पित्या. तिचं दुखणं तिच्या वेदना प्रभू परमेश्वरा सर्व काही तू पाहत आहेस बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू या परिस्थितीतून प्रभू तिला तू बाहेर काढावं प्रभू. या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. तिच्या जीवनाला प्रभू तुझ्या प्रभू आरोग्याने तू परिपूर्ण कर प्रभू हीच या समय तुझ्याजवळ प्रार्थना आहे. त्या सर्व औषधोपचार सर्व प्रभू परमेश्वर गोळ्या प्रभू हे तिच्याकरिता प्रभू तू त्या परमेश्वरा प्रभू आरोग्यमय कर बापा. चांगलं स्वास्थ्य प्रदान करणारे कर प्रभू. चांगली प्रभू परमेश्वरा शक्ती प्रभू तिला प्राप्त होईल अशी तू कर प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. तुझ्याजवळ पित्या प्रभू परमेश्वरा तुझ्याजवळ विनंती करतो पित्या प्रभू की विशेष म्हणून प्रभू पित्या आमच्या कुटुंबालाही प्रभू तुझ्यामध्ये तू स्थिर कर प्रभू. तुझ्या विश्वासामध्ये तू दृढ कर, बळकट कर बापा. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक गोष्टींचा पुरवठा हा तुझ्याद्वारे प्रभू व्हावा हीच या समय तुला विनंती करतो पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या प्रभू तुझा दैवी प्रकाश प्रभू आमच्या संबंध जीवनांवर प्रभू तू पाडावा ही देखील या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू या समय पित्या प्रभू आमच्या मंडळीतील प्रभू इतरही प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रत्येकांच्या जीवनाला प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू भर प्रभू हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे. प्रभू बापा प्रभू राया त्या परमेश्वरा विशेष म्हणून प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. प्रभू राया आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबांना प्रभू तुझ्या शांती प्रीतीने तू परिपूर्ण कर प्रभू. या महामारीच्या दिवसांमध्ये प्रभू त्या परमेश्वरा आज संपूर्ण जगाला प्रभू तुझी गरज आहे, तुझ्या आरोग्याची गरज आहे प्रभू. त्या परमेश्वरा तुला विनंती करतो पित्या प्रभू या कोरोनाच्या महामारीपासून प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक आज प्रभू तू लवकरात लवकर बाहेर काढ प्रभू. ही सर्व परिस्थिती प्रभू तुझ्या नियंत्रणामध्ये प्रभू तू घे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या प्रभू राया प्रभू परमेश्वरा जी काही प्रभू तिसऱ्या लाटेची प्रभू परमेश्वरा शक्यता प्रभू वर्तविली जात आहे प्रभू त्या परमेश्वरा त्या परिस्थितीला प्रभू तुझ्या तू हातामध्ये घ्यावं पित्या. अशी वेळ येऊ नये प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो पित्या. आणि प्रभू त्याकरिता प्रभू परमेश्वरा प्रत्येकांना प्रभू तू समंजसपणा दे प्रभू. योग्य प्रकारची ती काळजी प्रभू घेतली जावी अशी तू दया कर प्रभू. या समय तुझ्याजवळ विनंती करतो की त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू त्यांचा सहाय्य करता हो, आरोग्यदाता हो प्रभू. या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे प्रभू प्रियजन आहेत आम्ही त्यांच्यावर तुझा आशीर्वाद मागतो पित्या. त्यांच्या जीवनाला तुझ्या आशीर्वादाने भर, तुझी सुरक्षितता त्यांना लाभू दे बापा. प्रभू राया त्या परमेश्वराच्या रुग्णांमध्ये सेवा करीत असताना अशा परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडत असताना प्रभू तू त्यांचा सहाय्यक हो, मदतनीस हो प्रभू. या समय तुला हीच विनंती करीतो प्रभू राया. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला प्रभू तुझ्या आरोग्याच्या प्रभू परमेश्वरा सुरक्षिततेमध्ये प्रभू तू ठेवावं ही देखील प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रिय बापा प्रभू पित्या आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत पित्या की प्रभू पित्या प्रभू आमच्या प्रभू या भारत देशाला, आमच्या राज्याला, आमच्या शहराला प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू भर बापा. प्रभू या प्रभू परमेश्वरा प्रभू बिकट परिस्थितीतून प्रभू तू प्रत्येकास बाहेर काढावं हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा आमच्या देशाला प्रभू चालवणाऱ्या प्रत्येक मंत्रिमंडळाला आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. राजकीय पक्षांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत, पुढाऱ्यांना तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू राया. त्या परमेश्वरा त्यांच्यामध्ये प्रभू पित्या योग्य प्रकारचं समन्वय प्रभू परमेश्वरा प्रस्थापित केला जाईल अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो पित्या प्रभू. पित्या लोकांच्या प्रभू परमेश्वरा प्रभू समाजाच्या भल्याकरिता प्रभू पित्या त्यांची सर्व कार्यकारिणी प्रभू असावी अशी आम्ही तुझ्याजवळ विनंती करीत आहोत पित्या प्रभू. त्या परमेश्वरा आपसातील प्रभू गोष्टी मतभेद प्रभू बाजूला ठेवून प्रभू त्या परमेश्वरा प्रभू देशाला प्रभू या संकटातून बाहेर काढण्यास प्रभू तू त्यांना प्रभू बुद्धिज्ञान चातुर्य दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या प्रभू परमेश्वरा. त्यांच्यावर तुझ्या दयेकृपेचं वर्धस्थ तू ठेव प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो प्रभू. आमच्या मेथडच्या कार्यालय प्रभू तू वृद्धिंगत कर प्रभू परमेश्वरा प्रभू. ज्या ज्या ठिकाणी आज तुझ्या नावामध्ये गुडघे टेकले जात आहेत पित्या त्या प्रत्येक ठिकाणी तू उपस्थित हो प्रभू परमेश्वरा प्रभू. तुझी प्रभू परमेश्वरा सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आदरणीय बिशप साहेब पित्या, सर्व पदाधिकारी वर्ग, डीएस वर्ग, त्या परमेश्वरा सुवार्थिक मिशनरी पाळक वर्ग पित्या आम्ही प्रत्येक सेवकांना या समय तुझ्या हातामध्ये देतो पित्या प्रभू. त्यांच्यावर असलेली प्रभू तुझी जबाबदारी प्रभू तुझं त्या परमेश्वरा लाभलेलं पाचरण प्रभू त्या परमेश्वरा त्या पाचरणाला शोभेल असं प्रभू आचरण सेवा कार्य प्रभू घडावं अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करतो. आणि प्रेमळ पित्या प्रभू तू प्रत्येकांच्या समवेतो आमची या समय तुला विनंती आहे. धन्यवाद देतो प्रभू. त्या फिरून एक वार आजच्या या उपासनेकरिता तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ घेऊन आलेला आहे म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो.
वेळ बापा प्रभू, हा चाइल्ड केअर संडे देखील प्रभू आम्हाला प्राप्त आहे पित्या. म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय प्रभू आमच्या प्रभू मेथोडिस्टच्या चाइल्ड केअर प्रभू परमेश्वरा मिनिस्ट्रीला आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू विशेष प्रकारे प्रभू परमेश्वरा विविध ठिकाणी प्रभू परमेश्वरा प्रभू जे हॉस्टेल्स आहेत प्रभू त्या परमेश्वरा प्रभू त्या ठिकाणी प्रभू तू लेकरांचं प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे संगोपन कर, तुझ्यामध्ये त्यांची वाढ होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू हे लेकरांमधील सेवा प्रभू परमेश्वरा जी प्रभू त्या परमेश्वरा मेथोडिस्टच्या द्वारे चालवी जाते प्रभू राया, त्याला प्रभू तू आशीर्वादित करावं हीच आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू याकडे पाहणार आहे प्रभू त्या प्रत्येक प्रभू परमेश्वरा व्यवस्थापकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्यावरही प्रभू तुझ्या दयकृपेचं वरदस्त असू दे. धन्यवाद देतो आम्ही तुझे उपकार मानतो पित्या, कारण प्रभू तू आज आम्हाला या उपासनेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. प्रभू आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो. तुझ्या आत्म्याच्या पुढारीपणामध्ये प्रभू तू आम्हाला पुढे घेऊन जा. मान महिमा गौरव आदर सन्मान तुला देत प्रभू. पुढील वेळ ही उपासना तुला समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, या आपण यावेळी विशेष करून आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या वचनाचं आपण वाचन करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण देवाच्या स्तुती आराधनेमध्ये सहभागी होऊया. यावेळी आपण विशेष करून ज्या शास्त्रपाठाचं आपण निवड केलेली आहे तो आपणास प्राप्त होतो. नवीन करार यातील योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 4 ते 12 ही वचनं आपणास प्राप्त होत आहे. याचं वाचन आपण करणार आहोत. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय वचन 4 ते 12. 1 John chapter 3 verses beginning from 4 to 12. ईश्वरी पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे. जो कोणी पाप करीतो तो स्वैराचार करीतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. त्याच्या ठाई पाप नाही. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हास बहकवू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही न्याय संपन्न आहे. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. परमेश्वर देव वाचलेली ही वचने आज आमच्या मननचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करू. परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. या प्रियांनो, यावेळी आपण विशेष करून देवाच्या स्तवनामध्ये काही वेळ व्यतीत करणार आहोत. स्क्रीनवर येणारे जे पुढील गीतं आहेत या गीतांच्या माध्यमातून त्या देव परमेश्वराची आपण स्तुती करूया. कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्याची स्तुती करीतो, आराधना करीतो, त्याच्या नावाला उंचवितो, माझ्या प्रियांनो, त्यावेळी देवाचे आशीर्वाद स्वर्गातून आम्हास आमच्या जीवनामध्ये लाभतात. तर या आपण मिळून त्या देवाची स्तुती करूया, आराधना करूया, त्याच्या नावाला उंचवूया, कारण तो परमेश्वर स्तवनास योग्य आहे. तो आमच्या स्तवनात वसणारा आमचा जिवंत देव आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, यावेळी आपण मिळून त्या देवाची स्तुती आराधना करू.
जगदोद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे परात्पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसती आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती भूत भव्य की वर्तमाने ज्या प्रभूच्या हाती देह धरायाला वितयाला पतितांची प्रीती अनन्य अमुचा पिता तारिता जीवन झाला दत्तात्वता धरणीला स्वर्गता अर्पिता तयास विसरून व्यर्थ कशाला लोकी भटकावे माय सोडून शुद्धार्थ बाळे कोठे मी जावे जगदोद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे चिंतामणी सोडून प्रस्तरा कोणी करी द्यावे कामदुधा सोडून अजेच्या मागे लागावे कल्पलता सोडून शाल्मली शोधित हिंडावे नित्य सुधा सोडून शुंठीला का स्वीकारावे सदा पाय येशूचे पुढे मम अन्य विषय न जसूचे मना मग जीवित नच हेरूचे तया विना द्राक्ष वेल तो शाखा त्याची मी मजला ठावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे जगदोद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे खुदावन मेरे तू बता कैसे तेरे चुकाऊं उपकार खुदावन मेरे तू बता कैसे
कैसे तेरे चुकाऊं उपकार। तू बता कहाँ जाऊं, तू बता क्या मिलाऊं, तू बता कहाँ जाऊं, तू बता क्या मिलाऊं, सिवा देने को धन्यवाद। खुदावन मेरे तू बता कैसे तेरे चुकाऊं उपकार। साथी बना तू, संगी बना तू, जीने का मेरा मकसद बना तू। हर एक राह में तू मुझको संभाले, मंजिल तो मेरी राहें बना तू। महिमा के योग्य तू ही तू, आदर के योग्य तू ही तू, आदर के योग्य तू ही तू। खुदावन मेरे तू बता कैसे तेरे चुकाऊं उपकार। खुदावन मेरे तू बता कैसे तेरे चुकाऊं उपकार। अपने लहू से शुद्ध किया है, काबिल बनाकर मुझको चुना है। कमजोर पल में सहारा बना है, सामर्थ से तेरी मुझको भरा है। प्रशंसा के योग्य तू ही तू, आदर के योग्य तू ही तू, आदर के योग्य तू ही तू। खुदावन मेरे तू बता कैसे तेरे चुकाऊं उपकार। खुदावन मेरे तू बता कैसे तेरे चुकाऊं उपकार। या प्रियांनो, यावेळी आपण विशेष करून प्रार्थनेमध्ये जाऊया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही पुन्हा एक वार आपली दृष्टी तुझ्याकडे लावित आहोत. प्रभुराया, आम्ही यावेळी तुझं स्तवन केलेलं आहे, तुझ्या नावाला उंचवलेलं आहे. आणि प्रभू, आमचा विश्वास आहे आमचं स्तवन तू मान्य केलेलं आहे पित्या. प्रभुराया, प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय प्रभू जेव्हा तुझ्या सानिध्यामध्ये उपस्थित आहोत प्रभू, आम्ही आपलं समर्पण पुन्हा एक वार तुला करीत आहोत. आणि प्रभू परमेश्वरा, या स्तवनाचा आशीर्वाद, आध्यात्मिक लाभ तू आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे. आणि प्रभू, तू आमची निर्मिती तुझ्या स्तवनाकरिता केलेली आहे, तुझ्या गुणानुवादात करिता केलेली आहे पित्या. प्रभू परमेश्वरा, ती तुझी स्तुती सदुदित आमच्याद्वारे घडत राहावी, होत राहावी, हीच आम्ही तुला विनंती करीतो. प्रभू, आता तुझ्या वचनांकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करू पाहत आहोत बाप्पा. प्रभू, तुझ्या वचनांद्वारे तू आमच्याशी बोल. प्रभू, तुझी दैवी वाणी आम्हाला प्राप्त होऊ दे, हीच या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रभू आमची प्रार्थना आहे. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो बाप्पा, आमेन. प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात पुन्हा एक वार आपणा प्रत्येकाला सलाम. आणि आजच्या या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं पुन्हा एक वार स्वागत आहे.
खरोखर माझ्या प्रियांनो, आमचा जिवंत देव हा आमच्यावर कृपा करणारा देव आहे. आम्ही देवाची लेकरं आहोत. तो आमचा स्वर्गीय पिता आहे. आज विशेष करून देवाच्या वचनांकडे जेव्हा आम्ही आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत, आजच्या मरणाकरिता जो आम्ही विषय घेतलेला आहे तो अशा प्रकारे आहे की इनहेरिटंट ऑफ हेवन, स्वर्गाचे वारसदार. इनहेरिटंट ऑफ हेवन, स्वर्गाचे वारसदार. आज निश्चितप्रमाणे माझ्या प्रियांनो, आम्ही जेव्हा या जगामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, आम्ही जेव्हा या जगामध्ये देवाचे लोक म्हणून आम्ही जगत आहोत, आम्हाला या गोष्टीची खात्री आहे की आम्ही देवाद्वारे निवडले गेलेले आहोत. देव परमेश्वराने आम्हाला त्याच्यासाठी त्याने आम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा त्याच्यासाठी वेगळं केले गेलेलो आहोत, याचाच अर्थ आम्ही देवाची लेकरं आहोत. जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जेव्हा आम्ही येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस त्याची लेकरं होण्याचा अधिकार आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. कारण माझ्या प्रियांनो, योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय त्याचं 12 वचन आम्हाला सांगतं, जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांना त्याची लेकरं होण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. देवाची लेकरं होण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. म्हणून आम्ही देवाची लेकरं आहोत. आम्ही देवाचे विशेष प्रकारे त्याच्यावर प्रेम करणारे आम्ही जेव्हा लोक आहोत, त्याचे जेव्हा अनुयायी आहोत, त्याचे जेव्हा आम्ही सेवक आहोत, आम्ही जेव्हा त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे प्रियजन आहोत, माझ्या प्रियांनो, देव परमेश्वराने आम्हाला केवळ तेवढंच ठेवलेलं नाही, पण त्याने आम्हाला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्याची लेकरं असताना पवित्र शास्त्र आम्हाला अशा प्रकारे सांगतं, जेव्हा आम्ही रोमकरास पत्र पाहतो, त्या रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आम्हाला हे सांगतं की आम्हाला देवाची लेकरं या नात्याने पवित्र आत्म्याचं पुढारी पण प्राप्त झालेलं आहे. आणि जे लोक देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, देवाच्या आत्म्याद्वारे चालविले जातात, ती देवाची लेकरं आहेत वचन सांगतं. जेव्हा रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 14व वचन म्हणतं, जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत, देवाची लेकरं आहेत. आज निश्चितच देवाचा आत्मा जो आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये चालवित आहे. कारण माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला अभिवचन दिले होते की मी जातो आणि तुम्हासाठी कैवारी पाठवितो, आणि पेंतिकॉस्टच्या दिवशी तो कैवारी, तो पवित्र आत्मा माझ्या प्रियांनो तुम्हाला आणि मला देण्यात आलेला आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो कैवारी प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये पाठविला. आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आज परिपूर्ण होऊन, त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये, पुढारीपणामध्ये आज आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये पुढे जात आहोत. आज आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये पुढे अग्रेसर होत आहोत. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही अधिक देवाच्या निकटतेमध्ये येत आहोत. पण देवाची लेकरं होण्याचा जो बहुमान आम्हाला प्राप्त झालेला आहे, त्यासोबत आम्हाला आणखी एक गोष्ट प्राप्त झाली, ती ही की माझ्या प्रियांनो, आम्ही देवाच्या राज्याचे वारिस झालेलो आहोत. वी आर द इनहेरिटंट ऑफ गॉड्स किंगडम. देवाच्या राज्याचे आम्ही वारसदार झालेलो आहोत. आणि जर आम्ही पाहतो रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय जर आम्ही पाहिला, त्याचं 16व वचन आम्हाला सांगतं, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत, आणि जर मुले तर वारिसही आहोत, म्हणजे देवाचे वारिस. ख्रिस्ताबरोबर आम्ही सोबतीचे वारिस असे झालो आहोत. जेव्हा आम्ही येशूला आपल्या जीवनामध्ये आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, केवळ तारणच आम्हाला मिळालं नाही, पण देवाच्या राज्याचं वारसदार जे आहे ते देखील आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आम्ही विशेष प्रकारे त्या देवाच्या राज्याचे एक सहभागी जे आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून देवाच्या राज्याचे, त्या स्वर्गाचे वारसदार जेव्हा आम्ही झालेलो आहोत, तर यासाठी काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेच्या आहेत. आज आम्ही हे म्हणू शकत नाही की मी पाप करत असताना, मी जुन्या पापाच्या गोष्टींमध्ये अडकलेलो असताना, मी विशेष प्रकारे सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेलो असताना मी देवाच्या राज्याच्या वारसदार आहेत. नाही माझ्या प्रियांनो, देवाच्या राज्याचे वारसदार होण्याकरिता तारण हे आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे, जे येशू ख्रिस्ताद्वारे देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेलं आहे. त्याच्या निर्मितीकरिता त्याने दिलेलं आहे. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. अर्थात त्या सार्वकालिक जीवनाचे आम्ही वारसदार होतो. त्याच्या स्वर्गीय राज्याचे वारसदारपण जे आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि जेव्हा आम्ही इनहेरिटंट आहोत, जेव्हा आम्ही वारसदार आहोत त्या स्वर्गाचे, त्यासाठी माझ्या प्रियांनो काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. त्या गोष्टी अवलंबविल्याशिवाय
त्या गोष्टींचा आमच्या जीवनामध्ये स्वीकार केल्याशिवाय, त्याप्रमाणे चालल्याशिवाय आम्ही वारसदार पण आपल्या जीवनामध्ये टिकू शकत नाही. जर आम्ही पाप केले, जर आम्ही देवापासून दूर गेलो, जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे नाही चाललो, माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते देवाच्या राज्याचं वारसदार जो आम्ही झालेलो आहोत, आम्ही स्वतःला जर म्हणत आहोत, तर आम्ही ते गमावून बसू. आणि म्हणून आम्हाला त्यासाठी काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्या गरजेच्या आहेत, त्या गोष्टी आम्हाला अशा प्रकारे प्राप्त होतात. जर आम्ही योहानाचे पहिले पत्र याचा 3 अध्याय आणि वचन 4 ते 12 जे आजच्या मननाकरिता आम्ही निवडलेले आहेत, 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहेत. 3 महत्त्वाच्या गोष्टी या शास्त्र भागामध्ये देवाच्या राज्याचे वारसदार होत असताना त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत किंवा नाही, हे आम्ही आपल्या जीवनामध्ये पाहिले पाहिजे. या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर अशा प्रकारे म्हटलेलं आहे की ईश्वरी पुत्रत्व जे आहे की देवाचे आम्ही लेकरं आहोत. देवाचे लेकरं होण्याचा, त्याच्या स्वर्गीय राज्याचे वारिसदार होण्याकरिता आम्हाला सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट ती ही की पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे की आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. कारण वचन या ठिकाणी म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त जो या जगामध्ये आलेला आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्त त्या सैतानाच्या ज्या गोष्टी आहेत, पाप हरण करण्यासाठी तो विशेष प्रकारे या जगामध्ये प्रगट झाला. आणि जर आमच्या जीवनामध्ये पाप आहे तर ते पाप आम्ही आपल्या जीवनामधून सर्वात प्रथम दूर करणे गरजेचे आहे. येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये तारण देण्याकरिता आलेला आहे. तो पाप हरण करून ते तारण जे आहे, देवाने देव केलेलं तारण जे आहे, ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये देण्यास तो आलेला आहे. आणि वचन या ठिकाणी म्हणतं बघा, जो कोणी पाप करीतो तो स्वैराचार करीतो, कारण पाप स्वैराचार आहे. या ठिकाणी जर स्वैराचार आम्ही पाहिलं तर याला इंग्रजी भाषेमध्ये जो शब्द प्राप्त आहे तो लॉलेसनेस आहे. म्हणजे जो पाप करीतो तो काय करतो, तर तो आज्ञेचं उल्लंघन करीतो. पापाची व्याख्याच आम्हाला अशा प्रकारे प्राप्त होते की देवाच्या आज्ञेचं उल्लंघन. जो पाप करीत आहे, सीन करीत आहे, तो देवाच्या आज्ञेला नाकारत आहे, मना करत आहे. देवाच्या आज्ञेप्रमाणे तो जीवन जगत नाही, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करीतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, पाप जे आहे ते स्वैराचार आहे, आज्ञेचं उल्लंघन. हेच माझ्या प्रियांनो पाप अशा प्रकारे गणण्यात येतं. कारण जर आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये गेलो, त्या ठिकाणी देखील आम्हाला ही गोष्ट दिसून येते की आदम आणि हव्वा यांना परमेश्वराने एक आज्ञा दिली होती, तुम्ही सर्व काही करा, पण ते जे झाड आहे त्या झाडाकडे तुम्ही जाऊ नका. त्याचं फळ तुम्ही ज्या दिवशी खाल त्या दिवशी तुम्ही मराल, त्या दिवशी मरण तुमच्या वाट्याला येईल. माझ्या प्रियांनो, हे काय होती? ही देवाने दिलेली एक आज्ञा होती. ती आज्ञा त्यांच्याद्वारे मोडण्यात आली. त्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं आणि म्हणून ते त्यांच्यासाठी पाप असं गणण्यात आलेलं आहे. आणि म्हणून पापाची सरळ आणि साधी भाषेमध्ये जर आम्ही त्याची व्याख्या पाहू केली तर आम्हाला हीच गोष्ट कळून येते की आज्ञेचं उल्लंघन हे पाप असं आहे. आणि म्हणून देवाच्या राज्याचे वारिसदार होण्याकरिता माझ्या प्रियांनो आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. ओबिडियन्स हे आमच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट, देवाच्या राज्याचे वारसदार होण्याकरिता आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. वी नीड टू ओबे गॉड्स कमांडमेंट. आम्हाला देवाच्या ज्या आज्ञा आहेत ते आमच्या जीवनामध्ये पाळणे अत्यंत गरजेचे आहे. मागच्या वेळेस आपण काही दिवसांपूर्वी आज्ञाधारकपणा याविषयी आपण ऐकलं होतं आणि त्यावेळेस जर आम्ही पाहिलं तर आम्हाला अशा प्रकारे दिसून येतं की आम्ही त्या देवाच्या वचनांवर मनन चिंतन करीत असताना ओबिडियन्सला जो ग्रीक शब्द प्राप्त आहे तो आम्हाला अशा प्रकारे होता की हुपाकोइयो याचा अर्थ जर आम्ही पाहिला, द ॲटिट्यूड ऑफ लर्निंग, ॲटिट्यूड ऑफ हिअरिंग, एक अशी शैली की ज्यामध्ये आपण ऐकणे जे आहे ते स्वतःमध्ये विकसित करीतो. आणि देवाच्या आज्ञेचं पालन म्हणजे हेच आहे की देवाद्वारे जे देव आम्हाला सांगू इच्छितो त्याचं पालन करण्याची शैली स्वतःमध्ये विकसित करून घेणे. ती शैली आम्हाला स्वतःमध्ये विकसित करून घ्यावयाची आहे. आणि म्हणून जर वचन आम्ही पाहतो तर वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, जर आम्ही मत्ते कृषी वर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याचं वचन 28 ते 31 जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने 2 पुत्रांचा दाखला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. एक वडील असतो, तो वडील आपल्या 2 लेकरांना काही सांगतो. एका लेकराला तो म्हणतो की तू जाऊन विशेष प्रकारे एका लेकराला तो म्हणतो की तू जाऊन शेतामध्ये जाऊन तू पाहणी करशील, तिथले काम तू पाहशील, आणि तो म्हणतो की हो मी जातो. दुसऱ्याला तो बोलतो, तो म्हणतो मी जाणार नाही. पण आम्ही त्या ठिकाणी पाहतो जो म्हणत आहे की मी नाही जाणार तो त्या ठिकाणी जाऊन देवाची आज्ञा पाळतो. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदर अशी गोष्ट सांगितली की जे देवाची आज्ञा पाळणार आहेत,
ज्याने वडिलांची आज्ञा पाळली त्याने जे केले ते योग्य केले. कारण प्रभू येशू ख्रिस्त तो दाखला सांगत असताना अशा प्रकारचा प्रश्न करीतो की कोणत्या मुलाने योग्य केले. तर अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी प्राप्त झालं. दुसऱ्या मुलाने योग्य केले, कारण तो म्हटला होता की मी जात नाही, पण तो गेला. माझ्या प्रियांनो, अशाच प्रकारे देवाची आज्ञा पाळणाऱ्यांसोबत होणार आहे. जे देवाची आज्ञा पाळतील त्यांना देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. जे देवाची आज्ञा पाळतील त्यांना देवाच्या राज्याचं वारसदारपण जे आहे ते त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये जेव्हा देवाच्या राज्याचे वारसदार स्वतःला म्हणत आहोत, देव परमेश्वराच्या राज्याचे आम्ही वारीस त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालो आहोत, असा विश्वास जर आम्ही आपल्या जीवनामध्ये बाळगत आहोत तर आमचा विश्वास कृतीमध्ये येण्याकरिता देवाच्या आज्ञेचं पालन आमच्या जीवनामध्ये करणे गरजेचे आहे. हुपावा कोवो म्हणजे माझ्या प्रियांना आम्ही त्याचा अर्थ पाहिला की एक अशी शैली स्वतःमध्ये आम्ही विकसित केली पाहिजे की मी देवाची आज्ञा पाळेल. देव जे मला सांगत आहे त्या गोष्टींना मी आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देईन. अशी शैली आमच्या जीवनामध्ये आम्हाला विकसित करायची आहे देवाच्या आज्ञा पालनाची. त्यावेळेसच आम्ही देवाच्या राज्याचे वारसदार आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो. मत्ते शुभवर्तमान याचा 12वा अध्याय त्याच्या 50व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याची इच्छा पाळतो तेच माझे आई आणि तेच माझे वडील, तेच माझे कुटुंब आहे, अशा प्रकारे त्याने त्या ठिकाणी बोललेले आहे. माझ्या प्रियांनो, जे कोणी देवाची आज्ञा पाळतात, त्या स्वर्गीय पित्याची आज्ञा पाळतात, तेच देवाच्या राज्याचे वारसदार होणार आहेत. देवाच्या त्या राज्याचं घटक म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये सन्मान प्राप्त करू शकणार आहोत. पण त्यासाठी देवाची आज्ञा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाळली पाहिजे. हुपा कोवो, ती आज्ञा पाळण्याची जी शैली आहे ती आम्ही आपल्या जीवनामध्ये विकसित करून घेणे अत्यंत गरजेची आहे. ही पहिली गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाच्या राज्याचे वारिसदार होण्याकरिता आम्हाला आमच्या जीवनामध्ये आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. कारण वचन म्हणतं पाप स्वैराचार आहे आणि जो आज्ञाचं उल्लंघन करीतो तो पाप करीतो, आणि जो पाप करणार आहे त्याला देवाच्या राज्यामध्ये वाटा नाही, त्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही, त्याला देवाच्या राज्यामध्ये कसल्याच प्रकारचं भागीदार पण नाही, तो वारसदार होणार नाही. त्या उलट तो विशेष प्रकारे देवासोबत असलेला जो नातेसंबंध आहे तो त्याचा तुटून जाईल. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या ठिकाणी वचन म्हणतं की जो कोणी पाप करीतो तो विशेष प्रकारे देवाकडून नाही. आमच्या जीवनामध्ये आज आम्ही विचार करूया, देवाच्या राज्याचे वारसदार स्वतःला बोलत असताना, स्वतःला या गोष्टीची खात्री करून देत असताना मी देवाच्या आज्ञाचं पालन करीत आहे काय? देवाच्या आज्ञांना मी आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देत आहे काय? देवाच्या आज्ञांना मी आपल्या जीवनामध्ये घेऊन पुढे चालत आहे का, की मी त्याला आपल्या जीवनातून बाजूला करीत आहे? स्वतःचेच नियम, स्वतःच्याच गोष्टी, स्वतःचेच विचार, स्वतःच्याच योजना या गोष्टींना मी प्राधान्य देतो की मी माझ्या देवाच्या योजनेंना, देवाच्या आज्ञांना मी आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देत आहे? याबद्दल माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला आज विचार करणे गरजेचे आहे. दुसऱ्या गोष्टीकडे जर आम्ही आज आपलं लक्ष केंद्रित केलं तर या शास्त्रभागामध्ये आम्हाला अशा प्रकारे दिसून येते. योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय जर आम्ही यावेळी वाचलेला आहे, त्यातील जर आम्ही 9 आणि 10 वचनं जर आम्ही पाहिली तर ते वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतात, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. जो देवापासून जन्मलेला आहे, जो देवाच्या राज्याचा वारिसदार झालेला आहे, तो पाप करत नाही, त्याच्याकडून पाप करवत नाही वचन या ठिकाणी म्हणतं, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. देवाचं जे बीज आहे ते त्याच्यामध्ये आहे, आणि ते त्याच्यामध्ये असताना त्याला पाप करण्याची इच्छा, पाप करण्याकरिता त्याची प्रवृत्ती जी आहे ती त्या मार्गाकडे जात नाही. उलट तो स्वतःला त्या गोष्टीपासून तो राखतो. राखणे म्हणजे काय, स्वतःला वाचवणे म्हणजे काय, तर या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे, तो नीतीने वागतो. 10वं वचन जर आम्ही पाहिलं तर त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जो नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, देवाच्या राज्याचा वारसदार नाही, देवाच्या राज्याला तो उपयोगी नाही. जो नीतीने वागतो तोच देवाच्या राज्याचा तो वारसदार होऊ शकतो. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. देवाच्या राज्याचं वारसदार आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवण्याकरिता, ते संपादित करण्याकरिता, ते आपल्या जीवनामध्ये मिळविण्याकरिता आम्हाला नीतीने वागणे गरजेचे आहे. वी नीड टू फॉलो राईचियसनेस. आम्हाला धार्मिकतेचा मार्ग जो आहे तो आमच्या जीवनामध्ये धरणे अत्यंत गरजेचे आहे. धार्मिकतेच्या मार्गाने आम्हाला चालणे अत्यंत गरजेचे आहे.
या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जर 10वं वचन आपण या ठिकाणी वाचलं तर वचन म्हणतं, यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघडी दिसून येतात. जे देवाच्या गोष्टी करीतात ते देवाची लेकरं आहेत, आणि जी सैतानाची गोष्ट करीत आहेत अर्थात पाप करीत आहेत ती सैतानाची लेकरं आहेत. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, जी देवाची मुले आहेत आणि जी सैतानाची मुले आहेत ती उघड दिसून येतात. पुढे म्हटलेलं आहे, जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही, देवाचा नाही. देवाचे जेव्हा आम्ही लोक आहोत, देवाच्या राज्याचे जेव्हा आम्ही वारसदार आहोत, नीतीचा मार्ग आम्ही आपल्या जीवनामध्ये धरतो. माझ्या प्रियांनो, या रायचियसनेस करिता जो ग्रीक शब्द आम्हाला प्राप्त होतो तो आहे डायकायसुने, म्हणजे स्टेट ऑफ ॲक्सेप्टेड बाय गॉड. एक अशी स्टेट, एक अशी दशा जी देवाद्वारे स्वीकारली जाते. आम्ही या जगामध्ये जेव्हा आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, आम्ही देवाद्वारे स्वीकारले जाणारं जीवन जगत आहोत काय? नीतीने वागणे म्हणजे काय? धार्मिकतेच्या मार्गामध्ये पुढे चालणे म्हणजे काय? तर देवाला आवडणारं जीवन जगणे, देवाला आवडणारं जीवन जगणे. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही हा विचार करूया, जेव्हा मी या जगामध्ये आहोत, आम्ही कदाचित इतर लोकांच्या समोर या गोष्टीला ठेवण्याचा प्रयत्न करू की मी किती चांगला ख्रिस्ती आहे, मी किती चांगल्या प्रकारे ख्रिस्ती जीवन जगत आहे. पण माझ्या प्रियांनो, ते आम्ही लोकांसमोर लोकांच्या समोर दाखवण्याऐवजी मी ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालत आहे किंवा मी धार्मिकतेच्या मार्गामध्ये अग्रेसर होत आहे काय, या गोष्टीला आम्हाला विशेष प्रकारे आपल्या जीवनातून प्रगट करणे गरजेचे आहे. आमच्या जीवनातून तो धार्मिकतेचा मार्ग अर्थात देवाचा मार्ग, त्या ख्रिस्ताचा मार्ग हा कितपत दिसत आहे, या गोष्टीला आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देणं गरजेचे आहे. देवाच्या राज्याचे वारिसदार होण्याकरिता नीतीच्या मार्गाने चालणे अत्यंत गरजेचे आहे. ही जणू काही त्याची एक अट आहे की जो कोणी देवाच्या राज्याचा वारसदार होतो तो नीतीनेच चालला पाहिजे, तो नीतीच्याच मार्गाने पुढे चालला पाहिजे. धार्मिकता जी आहे ती त्याच्या अंगी असली पाहिजे. आम्ही नोहाच्या बद्दल ऐकतो, नोहा जो आहे तो सर्व लोकांमध्ये देवाला नीतिमान असा आढळून आला. का? कारण सर्व लोक जरी पापामध्ये होते, स्वैराचारामध्ये होते, अधर्मांमध्ये होते, अनैतिकतेमध्ये होते, पण नोहा जो आहे तो देवाला कसा आढळून आला तर त्याच्या मार्गामध्ये चालणारा आढळून आला, नीतिमान आढळून आला. म्हणजे त्या धार्मिकतेच्या देवाच्या मार्गांमध्ये तो चालणारा व्यक्ती असा तो आढळून आला, नीतीने वागणारा तो व्यक्ती देवाला आढळून आलेला आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्ही जेव्हा या जगामध्ये आहोत, देवाने जर आज या जगाची विशेष प्रकारे पाहणी केली, त्या पाहणीमध्ये आम्ही नोहासारखे नीतीने वागणारे, नीतीने चालणारे, नीतिमान असे देवाच्या दृष्टीस आढळणार आहोत काय? त्याच्या स्वर्गीय राज्याचे वारसदार म्हणून जेव्हा आम्ही आज या जगामध्ये आहोत, देवाने जर फेरफटका आज या जगामध्ये मारला, त्याने जर या जगाला निहाळून पाहिले, त्याच्या दृष्टीस आम्ही नीतीने वागणारे म्हणून आम्ही त्याच्या दृष्टीस आढळणार आहोत काय? हा प्रश्न आज आम्हाला स्वतःला करणे गरजेचे आहे. आज आमची कृती धार्मिकतेची आहे की अनैतिकतेची आहे? आज आम्ही देवाच्या मार्गामध्ये चालत आहोत की आम्ही जगाच्या मार्गामध्ये चालत आहोत, याचा विचार आम्ही आपल्या जीवनामध्ये करणे गरजेचे आहे. आम्ही जरी या जगामध्ये आहोत, पण आम्ही या जगाचे नाहीत, आम्ही स्वर्गाचे आहोत. आम्ही त्या स्वर्गीय देशाचे, त्या सियोन देशाचे आम्ही रहिवासी आहोत माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आम्ही त्या स्वर्गीय राज्याचे वारसदार असताना आम्ही नीतीच्या मार्गाने चालणारे असलो पाहिजे. नीतीचा मार्ग आमच्या जीवनामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन सांगतो, जो नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, अर्थातच देवाच्या राज्याचा वारसदार तो होऊ शकत नाही. आम्हाला देवाच्या राज्याचं वारसदार होण्याकरिता नीतीने वागत राहणे अत्यंत गरजेचे आहे. आमची जी कामं आहेत, आमची जी कृती आहे, आमची जी वागणूक आहे, आमचे जे व्यवहार आहेत, आमचं जे बोलणं आहे, आमचं जे चालणं आहे, आमचं जे ऐकणं आहे, आमचं जे पाहणं आहे, जे आम्ही करत आहोत ते नीतीने आम्ही करीत आहोत काय, याकडे आम्हाला पडताळून पाहणे आज अत्यंत गरजेचे आहे. याची शहानिशा आज आमच्या जीवनामध्ये, स्वतःची शहानिशा आज करणे आम्हाला अत्यंत गरजेचे आहे. कारण वचन म्हणतं, जो नीतीने वागणार आहे तोच देवाचा असणार आहे, तोच देवाच्या राज्याचा वारसदार तो होऊ शकणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवाच्या राज्याचे वारसदार होण्याकरिता त्याच्या आज्ञेचे पालन करणारे असावे आणि त्यासोबतच नीतीने वागणारे आम्ही असावे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर वचन म्हणतं, 11 आणि 12 वचन जर आम्ही पाहिलं तर अशा प्रकारे म्हणतं, 1 योहान याचा 3रा अध्याय वचन 11 आणि 12, जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृती दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. या ठिकाणी जर आम्ही एक उदाहरण पाहिलं तर हाबिलाचं एक उदाहरण आम्ही आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो.
देवाच्या राज्याचे वारिसदार होण्याकरिता हाबेलासारखं सुभक्तीपणा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. डिवोटेडनेस. फर्स्ट ओबिडियन्स, सेकंड राईचियसनेस अँड थर्ड इज डिवोटेडनेस. हाबेल जो आहे तो देवाला खऱ्या अर्थाने त्याची भक्ती उपासना करणारा तो ठरला. आम्ही पाहतो की काईन आणि हाबेलची जी गोष्ट आहे ती आम्हाला ठाऊक आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं काईन जो आहे त्याने देवाला अर्पण करीत असताना कसं अर्पण अर्पिलं आणि हाबेलाने आपलं अर्पण कसं अर्पिलं, त्याची जी सुभक्ती आहे त्याच्या अर्पणातून त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा आज या जगामध्ये आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, देवाच्या राज्याचे वारसदार म्हणून जेव्हा आम्ही आहोत, आमची भक्ती आम्ही देवाला कशा प्रकारे अर्पण करीत आहोत याचा विचार आमच्या जीवनामध्ये आम्ही केला पाहिजे. माझी भक्ती मी जबरदस्ती म्हणून करत आहे काय? देवाची आराधना उपासना करायची म्हणून मी करत आहे काय? देवाची आराधना उपासना कोणी मला पाहते म्हणून मी करत आहे काय? हा विचार आम्ही केला पाहिजे. हाबेलाने कोणी पाहते म्हणून नाही, हाबेलाने जबरदस्ती म्हणून नाही, हाबेलाने करायचं आहे म्हणून नाही, पण त्याने मनाने, स्वखुशीने, आनंदाने आम्ही पाहतो की त्याने देवाला अर्पण केलेलं आहे. जे विशेष प्रकारे उत्तम होतं ते उत्तमातील उत्तम त्याने प्रभूला त्या ठिकाणी दिलं. हा जो डिवोटेडनेस आहे, हा जो सुभक्तीपणा जो आहे तो माझ्या प्रियांनो देवाच्या राज्याचे जे वारसदार आहे त्यांच्या जीवनामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आम्ही या ठिकाणी पाहतो काईन जो आहे त्याने जे केलं ते चुकीच्या भावनेने केलं. त्याने जे केलं विशेष प्रकारे जर आम्ही पाहतो ते जी भक्ती आहे ती त्याच्या अर्पणातून त्या ठिकाणी प्रगट झालेली नाही, पण त्या उलट जेव्हा त्याच्या भावाने ते अर्पण जेव्हा उत्तमातील उत्तम जेव्हा प्रभूला दिलं त्याला त्या गोष्टीचा राग आला. सैतानाने त्याच्यावर अशा प्रकारे प्रभाव टाकला की त्याने आपल्या भावाचा वध करून टाकला. माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की जर आम्ही सैतानाच्या अधीन असलो, जर आम्ही या जगाच्या अधीन असलो तर निश्चितच आमच्याद्वारे पापच घडणार आहे, आमच्याद्वारे स्वैराचारच घडेल, आमच्याद्वारे अनितीच्याच गोष्टी घडतील, आमच्या जीवनातून अभक्ती जी आहे तीच प्रगट होईल. पण माझ्या प्रियांनो, जर आम्ही देवाच्या राज्याचे वारसदार खऱ्या अर्थाने म्हणून या जगामध्ये आहोत तर निश्चित अर्थाने देवाच्या आज्ञेचं पालन आम्ही करू, त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही. आम्ही नीतीनेच वागू, नीतीचा मार्ग आम्ही धरू आणि जी सुभक्ती आहे तीच आमच्या जीवनातून आम्ही प्रगट करू. देव परमेश्वर प्रत्येक त्याच्या राज्याचा, त्याच्या स्वर्गाच्या राज्याचा जो वारसदार आहे त्याच्याकडे पाहत असताना ह्या गोष्टी आज परमेश्वर देव शोधत आहे. माझ्या राज्याचा जो वारसदार आहे तो आज्ञेचं पालन करीत आहे की नाही, माझ्या राज्याचा जो वारसदार आहे तो नीतीच्या मार्गाने चालत आहे किंवा नाही, माझ्या राज्याचा जो वारसदार आहे तो सुभक्तीपणामध्ये वाढत आहे किंवा नाही. कारण जर आम्ही तिमोथेला पहिले पत्र याचा 4 अध्याय 7 वचन जर पाहिलं तर वचन म्हणतं सुभक्तीची तू कसरत कर, कारण सुभक्ती सर्व गोष्टींमध्ये उपयोगी पडते. माझ्या प्रियांनो, देवाविषयीची जो आमचा सुभक्तीपणा आहे, डिवोटेडनेस जो आहे तो आम्हाला सर्व गोष्टींमध्ये उपयोगी असा पडणारा आहे. कारण जेव्हा आम्ही देवाची भक्ती जेव्हा आम्ही आनंदाने करू, आम्ही उल्हासाने करू, आम्ही समर्पिततेने करू, त्याचा आध्यात्मिक लाभ देव परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देणार. आणि म्हणून वचन म्हणतं, पौल जो आहे तो तिमोथेला बोध करीत असताना त्याला म्हणतो तू सुभक्तीविषयी कसरत कर. माझ्या प्रियांनो, आज ती सुभक्तीविषयीची कसरत तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनामध्ये करणे गरजेचे आहे. कारण आम्ही देवाच्या राज्याचे वारसदार आहोत. आज आम्ही देवाची आराधना करीत असताना, उपासना करीत असताना, देवाच्या उपासनेमध्ये अशा ऑनलाईन उपासनेच्या माध्यमातून का असो ना, आम्ही त्याच्या जवळ येत असताना माझ्या प्रियांनो आनंदाने, खऱ्या अर्थाने, समर्पिततेने आम्हाला प्रभूजवळ येणे गरजेचे आहे. हाबेलाने जे प्रभूसाठी केलं ते मनापासून केलं. हाबेलाने जे प्रभूसाठी केलं त्याचं पूर्ण समर्पण त्याने त्या ठिकाणी प्रगट केलं. आज आम्ही जे करीत आहोत आपलं पूर्ण समर्पण त्या माध्यमातून आम्ही प्रगट करीत आहोत काय? जे उत्तम आहे ते उत्तम आम्ही देवाला आम्ही आज देत आहोत काय? कारण माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही उत्तमातील उत्तम प्रभूला देऊ ते आमचं प्रभूविषयी असलेली जी आमची सुभक्ती आहे, तो डिवोटेडनेस जो आहे तो विशेष प्रकारे त्याला प्रगट करणार आहे. आणि देवाला ते आमच्या जीवनातून हवं आहे. देवाला त्याच्या प्रत्येक त्याच्या राज्याचा जो प्रत्येक वारसदार आहे त्याच्या जीवनामध्ये हा सुभक्तीपणा हवा आहे. आज आम्ही त्या सुभक्तीत वाढत आहोत काय, हा विचार आम्ही आपल्या जीवनामध्ये करूया. देव परमेश्वराने आम्हाला त्याच्या राज्याचे वारसदार म्हणून निवडलेलं आहे. देव परमेश्वराने आम्हाला त्याच्या राज्याकरिता निवडलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, वचन या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे सांगतं की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही.
पाप माझ्या प्रियांनो आज्ञेचं उल्लंघन आहे, पाप अनितीचा मार्ग धरणे आहे, पाप माझ्या प्रियांनो अभक्तीमध्ये स्वतःला वाढविणे आहे. पण देवाच्या राज्याचे वारसदार जे आहेत ते देवापासून जन्मलेले आहेत. देवाचा बीज जो आहे तो त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्याने पाप करवित नाही, त्यांच्याने आज्ञेचं उल्लंघन करवत नाही, त्यांच्याने अनितीच्या मार्गामध्ये त्यांच्याने चालवत नाही, त्यांच्यामध्ये अभक्तीपणा हा बळावत नाही. पण देवाच्या राज्याचे जे वारसदार आहेत ते देवाच्या आज्ञेमध्ये राहतात. देवाच्या राज्याचे वारसदार त्याच्या नीतीच्या मार्गाने चालतात. देवाच्या राज्याचे वारसदार सुभक्तीमध्ये ते वाढतात. आम्ही आपल्या जीवनामध्ये आज प्रभूला हीच विनंती करूया की देवा, आम्ही तुझी लेकरं आहोत. देव परमेश्वरा, तुझ्या लेकरं होण्याचा बहुमान तू आम्हाला दिलेला आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे केवळ तू आम्हाला तारण दिलं नाही, पण सार्वकालिक जीवन अर्थातच त्या स्वर्गीय राज्याचे वारसदार तू आम्हाला केलेलं आहे. तर प्रभुराया, तुझ्या आज्ञेमध्ये तू आम्हाला वाढीव, तुझ्या आज्ञेचं पालन करण्यास तू आम्हाला शिकेव, तुझ्या नीतीच्या मार्गाने चालण्यास तू आमच्या पायांना वळीव आणि परमेश्वरा तुझ्या सुभक्तीमध्ये वाढण्यास तू आम्हाला ते समर्पित अंतःकरण दे. हे आम्हाला आज प्रभूला म्हणणे गरजेचे आहे. कारण माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर जेव्हा या संबंध पृथ्वीवर तो निहाळणार आहे, या संबंध पृथ्वीवर जेव्हा तो आपली दृष्टी फिरविणार आहे, माझ्या प्रियांनो, तो असे वारसदार शोधत आहे जे आज्ञेचं पालन करतील, जे नीतीच्या मार्गाने चालतील आणि जे सुभक्तीविषयी कसरत करतील. आज त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येकाला उपस्थित व्हावयाचं आहे. त्या श्रेणीमध्ये आज आम्हाला स्वतःला घेऊन यावयाचं आहे. तसे वारसदार आज आम्हाला आपल्या जीवनामध्ये स्वतःला निर्माण करावयाचं आहे. देवाच्या कृपेने, देवाने दिलेल्या एकुलता एक पुत्र जो येशू ख्रिस्त आहे, जो पापाचं पाप हरण करण्याकरिता जो या जगामध्ये आलेला आहे, त्या येशूद्वारे आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला माझ्या प्रियांनो त्याचे वारसदार स्वतःला करून घ्यावयाचे आहे. कारण जेव्हा आम्ही येशूला स्वीकारलं तेव्हा आम्ही त्याचे वारसही झालो. देवाच्या राज्याचे वारसदार जे आहे आम्ही झालेलो आहोत. वी आर द इनहेरिटंट ऑफ गॉड्स किंगडम. तर माझ्या प्रियांनो, आम्ही ओबिडियन्समध्ये असूया, आम्ही रायचियसनेसमध्ये वाढूया आणि आम्ही डिवोटेडनेस जो आहे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ. परमेश्वर देव हे करण्यास आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो, त्याची कृपा आम्हाला पुरवा. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशू राया, आम्ही यावेळेस तुझे उपकार मानितो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण प्रभू, तू आम्हाला तुझ्यासाठी निवडलेलं आहे, तू आम्हाला तुझी लेकरं प्रभू करून घेतलेलं आहेस. प्रभू परमेश्वरा, तुला आम्ही आब्बा बाप्पा म्हणून हाक मारू शकतो पित्या. प्रभू राय, आज आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. अर्थातच प्रभू, तू आम्हाला तुझ्या राज्याचे वारसदार करून घेतलेलं आहे, पण प्रभू परमेश्वरा, ते वारसदार होण्याकरिता खऱ्या अर्थाने तुझ्या आज्ञेचं पालन आम्ही करावं अशी तू दया कर. प्रभू, खऱ्या अर्थाने तुझ्या नीतीच्या मार्गात आम्ही चालावे अशी दया कर. प्रभू राया, खऱ्या अर्थाने सुभक्तीविषयी आम्ही कसरत करत राहावी, त्यामध्ये आम्ही वाढावं प्रभू अशी तू दया कर. प्रभू राया, तू आमच्या जीवनावर प्रभू तुझी दया प्रभू विशेष प्रकारे तू करावी, हीच आम्ही या समय तुला विनंती करतो. आजच्या या वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आमचं सहाय्य कर. प्रभू राया, या समय आम्ही तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. आमच्या प्रत्येकांच्या तू समवेतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान प्रभू आम्ही केवळ तुला देतो. या वचनाप्रमाणे प्रभू चालत असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं प्रभू योग्य असं मार्गदर्शन आम्हाला लाभेल अशी तू दया करावी. प्रभू आम्ही या समय तुला हीच विनंती करीतो. पुढील वेळ आमचं जीवन सर्वस्व तुला समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, त्या परमेश्वराने निश्चितच त्याच्या वचनाद्वारे आज आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आम्ही देवाच्या राज्याचे वारसदार आहोत. त्या वारसदार पण आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता, टिकून ठेवण्याकरिता या वचनाप्रमाणे आपण आचरण करूया. परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करो. या प्रियानो, यावेळी आपण विशेष प्रकारे आपलं ऐच्छिक दान जे आहे ते परमेश्वराच्या भांडारामध्ये आपण समर्पित करणार आहोत. देवाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. जे देवाचं आहे ते आम्ही देवाला द्यावं, कारण त्याद्वारे देवाचे आशीर्वादच आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभतात. म्हणून यावेळी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या गीतादरम्यान आपण विशेष प्रकारे आपल्या घरामध्ये मोठ्या आदराने, सन्मानाने परमेश्वराला, जे परमेश्वराचं आहे ते परमेश्वराला आपण समर्पित करूया. पुढे स्क्रीनवर येणाऱ्या या गीतादरम्यान आपण आपलं दान प्रभूच्या भांडारामध्ये आपापल्या घरांमध्ये मोठ्या आदराने, सन्मानाने त्याला समर्पित करू. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव करणी.
तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी। माझे हेते मीच मिळविले, माझे हेते मीच मिळविले, समजतसे अभिमाने पूर्वी, समजतसे अभिमाने पूर्वी, आता खेद मनी। तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी। मम जाया कन्या सुत है, मी मम जाया कन्या सुत है, दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे, प्रिय कर तुझी धनी। तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी। बेत विचारहि हर मम करणे, बेत विचारहि हर मम करणे, अवलंबे इच्छे वर तव बा, अवलंबे इच्छे वर तव बा, करितो मन धरणी। तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी। वाट खरे पण जीवन मम तू, वाट खरे पण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय दे भवतरणी। तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी। सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी,
या प्रियानो, यावेळी आपण पुन्हा एक वार देवाच्या चरणाजवळ नतमस्तक होणार आहोत, प्रार्थना करणार आहोत. आपण प्रत्येकजण आपापल्या जीवनाची काळजी घेत आहात, म्हणून देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या येणाऱ्या आठवड्यात देखील आपण प्रार्थनेमध्ये वाढूया, देवाच्या वचनांमध्ये आपण वाढण्याचा प्रयत्न करू. आपण घराच्या बाहेर पडत असताना योग्य ती खबरदारी जी आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये घ्यावी, ही देखील आपणास विनंती आहे. आपल्या घरातील लहान लेकरांची विशेष प्रकारे आपण काळजी घ्यावी. प्रत्येक रोगराईंपासून ते अलिप्त राहावेत, अशा प्रकारचे एक वातावरण आपण त्यांच्याकरिता सदोदित तयार करून ठेवावं आणि त्यांना परमेश्वराच्या कृपेमध्ये आपण वाढविण्याचा आपण प्रयत्न करीत राहावा, हीच प्रभूजवळ चरणी प्रार्थना आहे. प्रियानो, विशेष करून या तिसऱ्या लाटेची येण्याची जी शक्यता आहे, यापासून आम्ही स्वतःला वाचविण्याकरिता जे काही आपल्या सरकारने दिलेले नियमावली आहेत त्यांचं कृपा करून आपण पालन करावं, ही आपणा प्रत्येकास विनंती आहे. घरातून बाहेर येणं जाणं करीत असताना मास्कचा वापर करा, जास्तीत जास्त सॅनिटायझरचा वापर आपले हात धुण्याकरिता आपण करावा, ही देखील आपणा प्रत्येकास विनंती आहे. आणि बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाणं आपण टाळावं, ही देखील आपला प्रत्येकास मी यावेळेस विनंती करीत आहे. आणि विशेष प्रकारे प्रियांनो, आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची व इतरांचीही आपण काळजी घेत राहावी व तसा प्रयत्नही आपण सदैव करावा. या प्रियानो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असणार आहोत. जे दान आपण प्रभूच्या भांडारामध्ये मोठ्या आदराने आपापल्या घरी आपण समर्पित केलेलं आहे, त्यावर आपण प्रभूचा आशीर्वाद मागू. ज्या प्रियजनांनी या गेल्या आठवड्यामध्ये आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत, या आमच्या प्रियजनांना देखील आपण प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. आणि परमेश्वराने या पुढील आठवड्यातही आम्हाला धैर्य द्यावं, सामर्थ्य द्यावं, त्याची सुरक्षितता द्यावी, आरोग्य द्यावं, यासाठी देखील आपण प्रभूजवळ पुन्हा एक वार नतमस्तक होऊ. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळी तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझ्या नावाला उंचवीत प्रभू आपली दृष्टी तुझ्याकडे लावित आहोत. जितक्यांनी तुझ्याकडे पाहिले त्यांना प्रकाश प्राप्त झाला, त्यांची मुखे कदापि लज्जेने काळवणणार नाहीत, हे तुझं वचन सांगतं. प्रभू, हे तुझं वचन नव्हे पण तुझं अभिवचन आम्हाला प्राप्त आहे बाप्पा. आम्ही याबद्दल तुझे उपकार मानितो. आज या प्रार्थनेच्या माध्यमातून प्रभू आम्ही आपलं प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे आमची दृष्टी प्रभू आम्ही तुझ्याकडे लावलेली आहे आणि आमचा विश्वास आहे आमच्या जीवनावर, आमच्या घरावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या लेकरांवर प्रभू राया परमेश्वरा तुझा दैवी प्रकाश विशेष प्रकारे प्रभू तू पाडलेला आहे बाप्पा. प्रभू, तो दैवी प्रकाश आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू पित्या, आम्ही या समय प्रभू खरोखर तुझे उपकार मानित आहोत. प्रभू परमेश्वरा, प्रभू त्या प्रियजनांकरिता प्रभू ज्यांनी आपल्या या गेल्या आठवड्यामध्ये प्रभू आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये लाभलेले नवीन वर्ष त्यांच्याकरिता आनंदाचं, सुखासमाधानाचं, आशीर्वादाचं कर, भरभराटीचं कर. आणि प्रभू तू त्यांच्या समवेतो या नवीन वर्षामध्ये तुझ्या दैवी योजना त्यांच्या जीवनामध्ये सिद्धीच जाऊ दे. आणि प्रभू सर्व काही प्रभू त्यांच्याकरिता आध्यात्मिक लाभाचं होईल, अशी तू दया करावी, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बाप्पा, प्रभू विशेष प्रकारे तुझं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये या नवीन वर्षात प्राप्त होईल, अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बाप्पा, प्रभू ज्या प्रियजनांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत प्रभू, अशांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझी दैवी कृपा त्यांच्या जीवनामध्ये लाभू दे. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बाप्पा, आम्ही तुला प्रार्थना करीतो की त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तू त्यांच्या जीवनाचा वाटाड्या हो. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रभू अनेक उतार चढावातून ते गेले प्रभू परमेश्वरा, अनेक प्रभू परमेश्वरा सुखदुःखाच्या प्रसंगातून प्रभू त्यांना तू येथवर प्रभू पोचलेल्या आहे. त्या अशा प्रत्येक दाम्पत्यांच्या प्रभू जीवनामध्ये तुझा आशीर्वाद नित्य असावा. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो. त्यांच्या कुटुंबामध्ये तुझी शांती दे, तुझ्या प्रीतीने तू त्यांना भर प्रभू, हे देखील तुला प्रार्थना करीत आहोत. आणि या नवीन वर्षात तुझ्या दैवी योजना प्रभू त्यांच्या जीवनामध्ये त्यांना लाभाव्यात, आम्ही ही देखील तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. प्रभू अनेक प्रियजनांना प्रभू परमेश्वरा तू आरोग्य दिलेलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो पित्या. अनेकांच्या प्रार्थना तू ऐकल्या, त्यांच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो पित्या. प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू की विशेष प्रकारे पित्या प्रभू 10वी मध्ये प्रभू परमेश्वरा उत्तीर्ण झालेल्या प्रभू लेकरांना प्रभू तू आशीर्वादित केलं, त्यांच्या परिश्रमांचं प्रतिफळ तू त्यांना दिलं, म्हणून आम्ही या समय तुझे उपकार मानितो. प्रभू बापा, आम्ही या समय प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या मंडळीतील प्रभू लेकरांकरिता तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. प्रभू पित्या, विशेष करून प्रभू परमेश्वरा आम्ही डॅनियल जेकब प्रभू परमेश्वरा या लेकराकरिता तुझे उपकार मानितो. प्रभू परमेश्वरा रितिका भोबाळे प्रभू परमेश्वरा या तरुणीकरिता आम्ही तुझे उपकार मानितो. प्रभू परमेश्वरा या लेकरांना प्रभू त्यांच्या परीक्षेमध्ये प्रभू तू विशेष प्रकारे प्रभू परमेश्वरा उत्तीर्ण होण्यास प्रभू तू सहाय्य पुरविलस. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू पुढेही त्यांच्या भविष्यामध्ये तू त्यांच्या समवेतो पुढील शिक्षण प्रभू पित्या त्यांना प्राप्त होऊन प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांचं प्रभू भविष्य तुझ्याद्वारे पित्या प्रकाशित होईल प्रभू, अशी तू दया कर, आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू त्यांच्या कुटुंबांकरिता प्रभू हा आनंदाचा प्रसंग तू दिलेला आहे, म्हणून आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पित्या संबंध लेकरांना प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या छत्रछायेमध्ये तू सुरक्षित राहा, हीच या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो बापा. प्रभू परमेश्वरा या समय प्रभू त्यासोबतच प्रभू
आम्ही प्रार्थना करीत आहोत पित्या प्रभू, इतर इत्यारमेश्वरा सर्व प्रभू त्या प्रियजनांकरिता प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू त्यांचा सहाय्यक, त्यांचा मदतनीस आहे पित्या प्रभू. जीवनातील दुःखातून कष्टातून प्रभू पुढे जात असताना तू प्रत्येकाच्या जीवनाला प्रभू तू चालवित आहेस प्रभू. त्यांच्या प्रत्येक गरजांची तू पूर्तता करीत आहेस, याबद्दल तुझे मनपूर्वक उपकार मानित आहोत बाप्पा. आणि प्रभू तुला विनंती करतो, प्रत्येक गोष्टीचा पुरवठा प्रत्येकासाठी प्रभू तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू दे. आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबांना तुझ्या हातामध्ये देत आहोत, प्रत्येक लहान थोर व्यक्तींना तुझ्या हातामध्ये देत आहोत. येणाऱ्या आठवड्यात प्रभू प्रत्येकाच्या जीवनाचा तू सहाय्यक व मदतनीस हो. आणि प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना लाभू दे प्रभू. आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. धन्यवाद देतो प्रभू. आजची प्रार्थना उपासना प्रभू तू आमच्याकरिता आशीर्वादाची केली, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलं. तुझे उपकार मानतो प्रभू. पुढेही तू आमच्या समवेत हो प्रभू. जे त्यारमेश्वरा दान प्रभू आम्ही तुझ्या पवित्र भांडारामध्ये अर्पित केलेला आहे, त्या दानाचे स्वीकार तू कर बाप्पा प्रभू. दानाचा विनियोग तुझ्या गौरवाकरिता होईल प्रभू. तुला दिल्याने कधी उणं भासत नाही पित्या. आपण प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या जीवनामध्ये भरभराट लाभते पित्या. त्या भरभराटीचा प्रत्येक अनुभूती तू आमच्या जीवनामध्ये दे, ही देखील तुला विनंती करतो. आणि सढळ हस्ते तुला देणारे प्रभू, संतोषाने देणारे तुझे लोक आम्ही व्हावे, अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही केवळ तुला देत आहोत बाबा प्रभू. पुन्हा एक वार आमच्या प्रत्येकाचं जीवन आमच्या संबंध मंडळीला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. जे विश्वासणारे याद्वारे आमच्यासोबत जोडले गेले त्या प्रत्येकांसाठी आम्ही तुझे उपकार मानतो आहोत पित्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, घरांमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझी शांती लाभू दे, आशीर्वाद लाभू दे, हीच तुला विनंती करीत आहोत पित्या प्रभू. आम्ही तुझ्या स्वर्गीय राज्याचे वारसदार आहोत. आणि मग प्रभू परमेश्वरा प्रभू त्याकरिता तुझ्या आज्ञेचं पालन, नीतीचा मार्ग आणि प्रभू सुभक्तीपणा प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रभू पित्या निर्माण होऊ दे प्रभू, विकसित होऊ दे, अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो पित्या. पुन्हा एक वार आमच्या प्रत्येकाचं जीवन, जीवात्मा, शरीर तुझ्या हातामध्ये समर्पित करते. या दानासह आपलं समर्पण तुला करीत बाप्पा. ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागत आहोत म्हणून तो एक बाप्पा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडिले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सोडापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रिएक परमेश्वराची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसदा सर्व काळ आम्हा त्याच्या निवडलेल्यांसमवेत, त्याच्या स्वर्गाचे वारसदार आम्हा प्रत्येकांसमवेत युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो, आमेन. सुवंद्य देव परात्मा, स्तव हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा त्रेक्याला द्या अनंत मान, आमेन. शालोम. प्रभूची शांती सोजतामा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह असो, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, आजची भक्ती देवाने आमच्यासाठी आध्यात्मिक लाभाची केली, आशीर्वादाची केली, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. आपण प्रत्येकजण प्रार्थनेमध्ये असूया, वचनामध्ये वाढूया आणि देवाच्या स्तवनात सदोदित आपल्या जीवनाची वाटचाल करू. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करू. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.